दरम्यान बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी भूमिका महायुतीने घेतली आहे। मात्र काँग्रेसने निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केला, त्यामुळे पेच निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले। त्यांनीही काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याचं सांगितलंय। सुनेत्राताई असताना त्यांना चालले होते त्या बारामतीला, त्यांना जर थांबून मी आणि दिलीप वळसे पाटील त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथूनच त्यांनी जे आहे रामदास आठवले यांना फोन लावला, विनंती केली या म्हणून। उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना फोन केला, खरगे साहेबांना फोन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण खरगे साहेबांची ते कुठे विमानात आहे कुठे काय आहे असं काही चाललं होतं, ते भेटले नाही। परंतु जयराम रमेश ते पण राज्यसभेत असल्यामुळे त्यांची ओळख असेल, मी त्यांच्याशी बोलले आणि जयराम रमेश म्हणाले की मी वरती बोलतो म्हणून। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनी काँग्रेसला त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हणत उमेदवारी मागे घेण्याविषयी काँग्रेस विचार करू शकते असा सल्ला दिलाय। त्या भूमिकेला कदाचित सहकार्याची भूमिका अजून माघार घ्यायचा वेळ आहे। सहकार्याची भूमिका करण्याचा निर्णय 100% कोणी घेऊ शकतो, तशावेळेचा वेळ पण अजून आहे। पण अशी भूमिका जर घेतली तर त्यामध्ये चर्चेचं द्वार बंद होऊ शकतं अशी मला शंका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।